नमस्कार. माझं नाव रणजित बघेले आणि महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील आपण अशा जागेवर स्थित आहोत ज्या जागेवर आपण पाहू शकता की आम्ही ज्या जागेवर आहोत हे महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुका ग्राम आसोली महादेवपाडी या ठिकाणी आपण आहोत आणि अत्यंत सुंदर अशी ही पहाडी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या आसोली पहाडीमध्ये जर बघितलं तर संपूर्ण पहाडी दगडांनी बनलेली आहे. अत्यंत निसर्ग देखावा आणि एवढेच नाही तर या ठिकाणी अनेकशे लोक येतात फिरायला. आपण सुद्धा या. आपण पाहू शकताय की प्रत्येक जागेवर फक्त दगडच आहे आणि दगड असतानाही हनुमानजीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. एवढेच नाही तर खूप सारे लोक या ठिकाणी फिरायला सुद्धा येतात आणि एक खूप सुंदर असा हा देखावा. हा जो दगड आहे याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना फक्त या ठिकाणी फक्त हवेवर लटकलेला आहे असं आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. आणि सांगायचे तात्पर्य म्हणजे या ठिकाणी बघण्यास प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही आपण बघितलात तर पहाडीच्या खाली तलाव आहे आणि त्या तलावाच्या खाली पक्षी खूप दूरचे पक्षीसुद्धा येतात या ठिकाणी. आणि एवढेच नाही तर झाड पहाडीच्या खाली असणारा हा बरगदचे 2 झाड आहेत त्या ठिकाणी पण एवढं सुंदरमय आणि अतिशय सुंदर असं हा वातावरणाच्या ठिकाणी निसर्गरम्य आपल्या ह्या आसोली पहाडीवर पाहायला मिळतोय. आपल्याला माहीत नसेल एवढेच नाही तर आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण जसं या पहाडीवर एंट्री केला असता आपल्याला पहिल्यांदा एक नागराज यांच्या मूर्तीचं दर्शन होतं आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला जस्ट श्री गणराज यांच्या मूर्तीचं आपल्याला दर्शन होतं आहे. एवढेच नाही तर आपण ज्या वेळेला या पहाडीच्या आत प्रवेश करतो आहे पहाडीच्या आत प्रवेश करत असताना आपल्याला अत्यंत सुंदर असं देखणं पहाडीचं आपल्याला दर्शन होतं आहे. आपण जात आहोत शिवजीच्या मंदिरकडे. शिवजीच्या मंदिरकडे बघताना आपल्याला अत्यंत छोटीशी अशी रस्ता आपल्याला पाहायला मिळते. गोंदिया जिल्ह्यातील आसोली पहाडी तालुका आमगाव या पहाडीला महादेवपाडी असे संबोधले जाते. अनेक वर्षापासून ही शिवजीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. एवढेच नाही तर हे आमचे संकेत पहाडीचे कार्यकर्ता प्रत्येक ठिकाणी जसं बघलात तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला दगडच पाहायला मिळतात. एवढेच नाही तर आपण येताना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अडचण नाही आहे. चिंताटोला जर चिंताटोलाकडून आले तर 1 किलोमीटर, गोंद्यावरून 25 किलोमीटर, आमगाववरून 8 किलोमीटर अशी या पहाडीचे किलोमीटर आहे. एवढीच नाही तर आपण बघा आपण मंदिराच्या जे शिवजीची मूर्ती आहे त्याकडे आपण आलेला आहेत. ही शिवजीची मूर्ती आहे. अत्यंत सुंदर आणि देखणा असा मूर्ती, आनंदमय वातावरण आणि कुठलाही त्रास नसताना ह्या पहाडीचा आपण आनंद घेऊ शकतो. सुखमय वातावरण कुठंही भेटणार नाही. एक मात्र अशी ही पहाडी आहे जिथं कुठल्याही प्रकारचे अडचण नाही आहे. आनंदमय आणि शांतिमय वातावरण आपल्याला या पहाडीमध्ये घेता येईल. आपण अजून समोर या पहाडीचे जे रहस्य आहेत ते जाणून घेऊया. अनेक लोकांचे जे स्वप्न आहेत जे पूर्ण झालेले आहेत. हे शिवजीची मूर्ती आहे. अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थित आहे आणि पूर्वजापासून सांगितलं जातो की ज्या कोणाच्या इच्छा आहेत ते पूर्ण होतात असे सांगितलं जातो. आपण या ठिकाणी यावं आणि नक्कीच शिवजीचे दर्शन घ्यावं. आपण
पूर्ण एरिया कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सुंदर असं देखणं. आपल्याला प्रत्येक गोष्टी या ठिकाणी जर बघायला जर गेलो तर आपण, तर प्रत्येक गोष्टी ह्या प्रॉपर वेने अरेंजमेंट केलेल्या आहेत. या पहाडीचं नाव आहे महादेव पहाडी. बघा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला फक्त दगडच पाहायला भेटतील. दगडाच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. एवढी सुंदर अशी ही पहाडी. ह्या पहाडीला बघण्यासाठी आपण नक्कीच या पहाडीला विजिट करा आणि ह्या पहाडीचा आनंद घ्यावा. आपण अजून प्रत्येक ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू.